याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे। आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तोवरी। हळू हळू चाला, हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला। जी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तो बरी। तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे। आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी। भजन करा विठ्ठल विठ्ठल। गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी रम्य सिंहासनशं, पदाम्बुज तेजः स्फुरितं प्रदेशं। विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। वसुदेवसुतं देवकंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। हे परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा। जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझे पंढरीनाथा। हे जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा, चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा,
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा धन्य ते अरण रत्नाची खान जन्मला निधान सावता तो धन्य धन्य निवृत्तीनाथा काय महिमा वर्णावा शिवावतार धरोनी केले त्रैलोक्य पावन लाली मेरे लाल की जित देखो उतलाल लाली देखन गई मैं भी हो गई खुद लाल भजन करा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त स्थळी मायबापांनो या हरिकथे करता हरिनिरूपणा करता हरिचिंतना करता माझ्या भगवान पंढरीश परमात्म्याच्या सेवे करता संत शिरोमणी सावता बाबांच्या सेवे करता आदी करून संतांच्या सेवे करता आणि आपल्या सर्वांच्या आत्ममंथना करता निवडलेला अभंग अर्थात जे रूपक आहे अभंगाच्या स्वरूपाने ते रूपक गोकुळामध्ये ज्या लीला झाल्या कृष्ण परमात्म्याने जन्माला आल्यानंतर काय केलं या सर्व गोष्टीचं अवलोकन करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग कोणाचा आहे ते जाणून घेऊ. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती योग्याची माऊली साधकांचे मायबाप ज्ञानेशप्रिय ज्ञानी यांचे शिरोमणी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन वल्लभ जगताधार भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके योमलडीवाळ असणारे भक्त अर्थातच देहू निवासी 16व्या शतकामध्ये वडील ओलोबा आई कनकाईच्या उदरी ज्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर जो हजारो वर्षापूर्वी लाखो वर्षापूर्वी जो अवघड असणारा वेद संस्कृत नावाच्या भाषेमध्ये जन्माला आला होता कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तो वेद सर्वसामान्याला कळावा नोकरदाराला कळावा शेतकऱ्याला कळावा व्यापाऱ्याला कळावा जो मिडल क्लास मध्ये जीवन जगतो त्याला कळावा आणि प्रत्येकाचा उद्धार व्हावा याच्याकरता तुकोबारायांनी गोकुळामध्ये काय झालं अयोध्येमध्ये काय झालं आणि पाठीमागच्या इतिहासामध्ये काय झालं त्याचं अवलोकन या ठिकाणी करून ठेवलं आहे. या रूपकाचा अर्थ एकच आहे. मानवी जीवन जगत असताना आपण जीवन जगणं हे परमभाग्याचं लक्षण आहे. एक तर जन्म मिळतच नाही तो मिळाला बडभागी आपण आहोत. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्यातली त्यात पांडुरंगाचे आपण दास झालो पांडुरंगाचे सेवक झालो साधू संतांचे आपण अनुयायी झालो हे आपलं परम भाग्य आहे. पण जीवन जगत असताना 2 गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजे. कोणाच्या माग जावं आणि कोणाच्या माग जाऊ नये. ज्याच्या माग जायचं आहे तो पूर्ण असला पाहिजे म्हणजे अपूर्णाने अपूर्णाच्या पाठीमाग जाऊ नये. जर अपूर्णाच्या पाठीमाग गेला तर जीवाचा घात होण्याची शक्यता आहे आणि अपूर्ण जर पूर्णाच्या पाठीमाग गेला तर आजी देतो पोट भरी म्हणजे हे दह्या दुधाचं रूपक आहे. पण दह्या दुधाचं रूपक असताना मोक्ष तुम्हाला कसा मिळेल तृप्ती होईपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळेल. अभंगाचा अन्वय एकच आहे. जर जायचं असेल तर कृष्ण परमात्म्याच्या पाठीमाग जा जायचं असेल तर भगवंताच्या पाठीमाग जा जायचं असेल तर साधू संतांच्या पाठीमाग जा. परिणाम काय होईल व जीव तृप्तीच्या ठिकाणी पोहोचेल असा या अभंगाचा अन्वय आहे. भरपूर वेळ झाला आता सुटण्याच्या वेळेला आपलं चालू झालं म्हटल्यावर थोडं तुम्हाला आता 12 वाजेपर्यंत सहनच करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल महाराज लेट आले होती का तसंही काही नाही. तुम्ही म्हणाल मग गायक मंडळी लेट आली होती का टाळकरी तसंही काही नाही. आता आमच्याकडे दहेगावला पावसाची वाट पाहू राहिलो आम्ही आणि तुमच्याकडे पाऊस चालू आहे म्हणजे चांगला सुद्धा आहे तो की नाही. म्हणजे तुमचं सुद्धा हे काय आहे भाग्य आहे. पाऊस आलाच पाहिजे. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला पाऊस आला. आता आपण काय दुर्योधनाच्या वंशाच्या कोण रक्ताचा पाऊस पडेल नाही नाही नाही. कृष्ण परमात्म्याचा जन्म झाला पाऊस आला. कृष्ण परमात्म्याने यमुनेच्या वाळवंटामध्ये काला केला साक्षीदार पाऊस म्हणून आला. मग आज पाऊस साक्षीदार आहे ना. मग हे आपलं काय आहे भाग्य आहे. विठ्ठल गेली 35 वर्षापासून हा भक्ती अनुष्ठान सोहळा भक्तीचा या ठिकाणी मार्ग असेल भक्तीचा हा रथ असेल 35 वर्ष आता काय झाली पूर्ण झाली हो की नाही. म्हणजे 35 आता चालू आहे. म्हणजे पुढच्या वर्षी तुमचे किती तप पूर्ण होतील 3 तप. मग पुढच्या वर्षी 3 तप पूर्ण होतील म्हणजे सप्ताह चालू करून आता आपल्याला किती
पुढच्या वर्षी पूर्ण झालं की समजायचं आता 3 वर्ष आपलं 3 तप पूर्ण होतील म्हणजे 12 त्रिक 36 वर्ष पूर्ण होतील. मग आता पुढच्या वर्षाचं जे वर्ष येईल ते चांगल्या पद्धतीने करावं, मोठ्या आनंदाने करावं. का तर आता ज्यांनी इवलेस हे रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी. पाठीमागच्या आमच्या वाडवडिलांनी महापुरुषांनी जो या ठिकाणी भक्तीचा क्रम आपल्याला लावून दिला, त्या भक्तीच्या क्रमाला आपल्या वाडवडिलांच्या भक्तीला आलेलं हे गोंडस फळ आहे महाराज. ज्यांनी हे रोपट लावलं असेल ते कदाचित असतील कदाचित नसतील, तरी त्यांच्या भक्तीचा काय झाला समजावा, कळस झाला. कारण काल्याचं कीर्तन हे कशाचं कीर्तन असतं, कळसाचं कीर्तन असतं. सांगू तुम्हाला, ते म्हणतात मंदिराचं काम पूर्ण झालं पाटील साहेब. कशावरून ओळखायचं, त्याची फरची झाली का समजायचं मंदिराचं काम काय झालं. आता फरचीवर नाही राहते, मंदिराचा कळस पूर्ण झाला की समजावं आता मंदिराचं काम काय झालं, पूर्ण झालं. ऐकून घ्या, गंगा नदीने रात्रंदिवस धावावं, गंगा नदीने रात्रंदिवस पळावं, इतकं पळावं, पण पळावं तरी कुठपर्यंत. तर ते म्हणतात जोपर्यंत तिचा मालक समुद्र तिला मिळत नाही तोपर्यंत गंगा नदीने धावावं, गंगा नदीने पळावं. पण ज्या दिवशी गंगा नदी समुद्राला मिळते, समुद्र तिला प्राप्त होतो, त्या दिवशी ती आता गंगा नदी न राहता ती आता तीर्थराज बनून जाते, म्हणजे समुद्र होऊन जाते. गंगेचं धावणं आता संपलं, कारण गंगा पूर्णत्वाला प्राप्त तुका झाली. म्हणे गंगा सागर संगमा, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी एकमय. तुका म्हणे गंगा सागरी संगमे, तुका म्हणे गंगा सागरी संगमे. अवघ्या झाल्यावर मी एकमय, अवघ्या झाल्यावर मी भिडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एक. आता ती गंगा न राहता ती समुद्र होते. आता तिला गंगा म्हणता येत नाही, कारण ती काय झाली, पूर्णत्वाला प्राप्त झाली. मग सप्ताह 1 दिवसाचा असू द्या, सप्ताह 4 दिवसाचा असू द्या, सप्ताह सप्ताहाचा असू द्या, सप्ताह 1 वर्षाचा असू द्या, नाहीतर सप्ताह 1 महिन्याचा असू द्या, पण काल्याचं कीर्तन झालं की आपली भक्ती सुद्धा काय होते, पूर्णत्वाला जाते. 1 तप झालं, 2 तप झाली, 3 तप झाली की ज्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह चालू केला असेल, ज्यांनी या सप्ताह करता अन्नदान दिलं असेल, देणगी दिली असेल, आपल्या प्रपंचातला वेळ काढून या सप्ताह करता खर्च केला असेल, समजावं त्यांच्या सुद्धा भक्तीचा काय झाला, कळस कळस कळस. 1 तप पूर्ण झाला की कळस होत असतो महाराज. कारण या कळसा करता साधू संतांनी रात्रंदिवस प्रयत्न केला. कसा केला सांगू तुम्हाला, ज्ञानदेव रचिला पाया. ते म्हणतात ज्ञानोबरांनी पाया भरणीचं काम केलं. पुढं सांगतात उभारिले देवालया. पुढं सांगतात नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. ते म्हणतात त्या भक्तिरूपी मंदिराचा नामदेवरायांनी कीर्तनाच्या माध्यमातून काय केला, विस्तार केला. स्तंभस्थानी भागवत म्हणजे नाथबाबा काय झाले, खांब झाले, खांब. ते म्हणतात ते खांब झाले, तुकोबाराया कळस झाले, आणि त्याच्यावरची जी ध्वजा आहे ना ती बैनाबाई तुकोबारायांची पट शिष्या, महिला शिष्य झाल्या. पण याचा पाया भरण्याचं काम बहुतांश लोकांनी केलं आहे. तसं या सप्ताह करता 35 वर्षे देणगी असेल, आपल्या प्रपंचातला धावता वेळ काढून या प्रपंचाच्या ठिकाणी त्यांची धावपळ असेल, मग ते टाळ वाजवणं असेल, अन्नदानाच्या पंक्ती असेल, देणगीच्या पंक्ती असेल, या सर्व ते करत असताना मायबापानं 36 वर्षापर्यंत त्यांनी नेऊन ठेवला. आणि या 35व्या वर्षातील आता या ठिकाणी आलेली काल्याची सेवा आपल्या सर्व वस्तीकरांच्या माध्यमातून, आयोजक निवेदक या संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून ही माझ्याही वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. या सप्ताह करता ज्यांनी आजच्या महाप्रसादाचं ज्यांनी अन्नदान केलं आहे, ते आपल्या परिसराचं वैभव, या पंचकृषीचं वैभव, या पवित्र मातीमध्ये ज्यांचा जन्म झाला असेल किंवा कर्मभूमी असेल, असे हरिभक्त परायण जालवांना भिडगर. बरोबर ना, चुकलं तर मला सांगत चला, कारण तुमच्या गावाला पहिलंच मुळे हो की नाही. विठ्ठल विठ्ठल ढला 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 ढला.
अन्नदान असेल, महाप्रसाद असेल, आमचे परमस्नेही परममित्र हरिभक्त परायण जालिंदर अण्णा बिडगर असतील, या सप्ताहाकरता हार्मोनियम वादक म्हणून आमचे गुरुस्थानी असणारे हरिबाबा असतील, बरोबर ना. मृदंग वाजवण्याकरता हरिभक्त परायण आमचे वैभव दादा असतील, त्या ठिकाणी आमचे रोहित दादा असतील. गायनाचार्य म्हणून आम्ही अनेक वर्ष सोबत फिरलो असेल, आमचे समतुल्य अर्थातच तेही कीर्तन करतात, कथा करतात, प्रवचन करतात, गायनही कोड करतात, हो की नाही. हरिभक्त परायण आमचे वारकरी भूषण शिवाजी मामा असतील, दत्तू बाबा असतील, दत्तू बाबा, हरिभक्त परायण समाधान बाबा असतील, शांताराम बाबा असतील, ही सर्वच परमस्नेहाची स्थानिक भजनी मंडळ. त्यामध्ये दादा असतील परमस्नेही, आपल्या परिसराचं भूषण पोलीस पाटील साहेब, ते सुद्धा टाळ घेऊन उभे आहेत. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद, कारण इथं भरपूर गावचे पोलीस पाटील काय टाळ घेऊन उभे राहते नाही, पण ते वारकरी असल्यामुळे ते या ठिकाणी टाळ घेऊन आहे. हा त्यांचा पद बाजूला ठेवलं, पण हा त्यांचा स्वतःचा मोठेपणा आहे. मी अभंगाचा एक प्रवाह सांगतो ऐका. आपलं पद जर परमार्थाच्या ठिकाणी आडवं येत असेल, आपला मोठेपणा जर परमार्थाच्या ठिकाणी आडवा येत असेल, आपली इस्टेट, आपली प्रॉपर्टी जर परमार्थाच्या ठिकाणी आडवी येत असेल, तर काय थोरपण जाळाय. ते म्हणतात आपला मोठेपणा त्या ठिकाणी करायचं नाही. या सप्ताहाकरता ज्यांचं अमूल्य असं योगदान आहे ते म्हणजे आमचे विजू दादा, त्यांच्याही सर्व नावाने टाळी वाजवा. हो, आमच्या तरुण मित्रमंडळाने मगाशी सांगितलं, महाराज माणूस एवढा धावपळ करतो, पावना माणूस आहे, हो की नाही. आणि त्यात त्यांच्या पाठीमागं सर्व ग्रामस्थ असतील, वस्तीकर मंडळी, त्यांनी त्यांच्या हातात दिलंय जवळजवळ, हो की नाही. घ्या तुम्ही, करा, आम्ही तुमच्या पाठीमागं आहेच. काही जिथं कमी तिथं वस्तीकर मंडळी, कमी पडलं तर ते आहे, पण तुम्ही थोडासा पाहण्याचं काम करा. त्यामध्ये वस्तीवरील तरुण जी मंडळ आहे, युवक 12वी 13वी 14वी, हो की नाही, अशा लेवलची सर्वच तरुण मित्रमंडळाच्या सहकार्याने अतिशय हा धर्म सोहळा उत्साहामध्ये पार होत आहे. आणि त्यांच्या पाठीमागे वयोवृद्धांचे काय आहेत आशीर्वाद आहे. दादा, आपला मोठेपणा व्हावा म्हणून परमार्थ करायचा, मग तो कीर्तनकार असेल, गायक असेल, कोणी असेल, आपला मोठेपणा व्हावा, आपल्याला प्रसिद्धी मिळावी, याच्याकरता कोणतंच धर्माचं काम करायचं नाही. पण समाज म्हणून सुद्धा करायचं नाही. फक्त डोक्यात कायम एवढंच ठेवायचं, कोणतं, मी हिंदू म्हणून या हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो. माझं आद्य कर्तव्य आहे की आमची वैदिक परंपरा, आमची सनातन परंपरा, आमची धर्म परंपरा अविरतपणे ज्यांनी जुनी परंपरा चालू ठेवली ती शेवटच्या टोकापर्यंत कशी जाईल. जोपर्यंत आम्ही आहोत, शेवटचा श्वास घेत नाही, तोपर्यंत धर्मकार्य कसं झालं पाहिजे, चाललं पाहिजे. कीर्तनकार येतील आणि कीर्तनकार जातील, राजकर्ते मंडळी येतील आणि राजकारण करणारी मंडळी जाईल, हे सर्व जाईल, पण आपलं गाव, आपली वस्ती अबाधित राहणार आहे. मग आमचा अमूल्य ठेवा पुढच्या पिढीचा ताब्यात द्यायचा असेल तर ते म्हणतात तो ठेवा कसा द्यावा लागेल तुम्हाला, आमोलिक पद्धतीने असा द्यावा लागेल, तोही आल्हादपणे द्यावा लागेल. बाबांनो, आतापर्यंत आम्ही केलं, आतापर्यंत आम्ही वाजवलं, पण येणाऱ्या काळात ह्या भावी पिढीला तुम्हाला काहीतरी द्यावा लागेल. तुकोबाराय प्रमाणाच्या माध्यमातून सांगतात, हरी तुका म्हणे होता ठेवा, होया बाबा सावरला, होया बाबा सावरला, होया बाबा सावरला. तुका म्हणे होता ठेवा, होया बाबा सावरला, होया तरुण मित्रमंडळाच्या हातामध्ये दिला, म्हणून सर्वांच्या चरणारुंद सेवा, आपली ही सेवा समर्पणच आहे. त्या ठिकाणी प्रेममूर्ती माझे श्री गुरु तुकारामजी बाबा जेऊरकर, प्रेममूर्ती नारायणजी बाबा पंढरपूरकर, अन्नदाते मंडळी, ही सर्व वारकरी मंडळी, आयोजक, नियोजक, सरी सप्ताह कमिटी, सर्वांच्या पायावर माझे दोन्ही हात, तिसरं मस्तक समर्पण करतो आणि सेवेला मस्तक हे पायावरीला वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरिया वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा.
या वारकरी संतांच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे सप्ताह 1 दिवसाचा असू द्या, सप्ताह 2 दिवसाचा असू द्या, सप्ताहाचा असू द्या, महिन्याचा असू द्या, पण काला हे प्रकरण ठरलेलं आहे. बरं, काला या प्रकरणामध्ये तुम्हाला नामपर चिंतन करता येत नाही. काला या प्रकरणामध्ये तुम्हाला उपदेशपर चिंतन करता येत नाही. काला या प्रकरणामध्ये तुम्हाला समाधीपर चिंतन करता येत नाही. काला या प्रकरणामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने द्वारकेत काय केलं हे सुद्धा सांगायचं नाही. काला या प्रकरणामध्ये भगवान परमात्म्याने मथुरेमध्ये मारामाऱ्या केल्या की काय केलं हे सुद्धा सांगायचं नाही. मग काला या प्रकरणामध्ये भगवान परमात्म्याने 11 वर्ष गोकुळामध्ये काय केलं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे पराशक्ती कृष्ण परमात्म्याने गोकुळात काय लीला केल्या हे सांगायचं आहे. म्हणून जर तुम्ही म्हणले द्वारकेत काय केलं हे जर सांगितलं तर काला घडत नाही. म्हणून जर मथुरेत काय केलं हे जर सांगितलं तर काला घडत नाही. काला या शब्दाचा अर्थ ऐकून घ्या. काला म्हणजे काय? जिथं द्वैत संपल्या जातं त्याला काला असं म्हणतात. ज्या काला या शब्दाचा अर्थ आहे एकरूप होणे. काला या शब्दाचा अर्थ काय आहे? एकरूप होणे. आणि एकरूप झाल्यानंतर ते बाजूला न होणे याचं नाव काय आहे? काला. काला म्हणजे काला आला आणि काला परत गेला याला नाही. काला याला काला म्हणजे एकरूप होणे. आणि ऐका, काला हे पूर्णत्वाचं प्रतीक आहे. आणि काल्यामध्ये जे घटक आहे ना महाराज ते सुद्धा पूर्णत्वाचेच आहेत. मला सांगा, सहज सांगा, सहज ऐका आणि सहज सांगा. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदी. काल्यामध्ये काय आहे? दही आणि लाही. 2 घटक आहे, दही आणि लाही. लाही सुद्धा पूर्णत्वाचं प्रतीक आहे आणि दही सुद्धा पूर्णत्वाचं प्रतीक आहे. उदाहरण द्यायचं असलं तर ऐकून घ्या. लाहीच्या संबंधाने बोलतो. साळ असेल, साळ जर जमिनीत पेरली तर ती रोप म्हणून उगवते, तिचा भात तयार होतो, म्हणजे तिची युवा अवस्था असते. भात तयार झाल्यानंतर नंतरच करू ना, डायरेक्ट हातात धरून नंतर विठ्ठल विठाला 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 साळ पेरावी लागते. साळ पेरल्यानंतर तिचा भात तयार होतो. तो भात कापणीला आल्यानंतर तिची परत साळ तयार होते. ती साळ मशीन मध्ये प्रक्रिया केल्यानंतर तिचा काय होतो तयार? भात, म्हणजे तांदूळ तयार होतो. तो शिजवल्यानंतर काय होतो? भात होतो. पण लाही होत नाही. काय होतो? भात होईल पण लाही होणार नाही. पण तो तांदूळ भाजल्यानंतर त्याची तयार काय होती? लाही. आता मी सांगितलं बुवा तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला ₹1,00,000 देतो, तुम्ही आम्हाला लाहीची काय करून द्या, परत तांदूळ तयार करून द्या. होईल का? झाला पाहिजे ना. आता आपण विज्ञान युगामध्ये जगत आहोत, अंतराळ युगामध्ये जगत आहोत. मग आता आपण खूप पुढे गेलो की नाही? आपण 10 पाऊल पुढे गेलो. विज्ञान असं म्हणतं आम्ही अध्यात्माच्या किती पाऊल पुढे गेलो? 10 पाऊल. जिथं विज्ञानाचा विचारही सुरू होत नाही तिथून पुढे अध्यात्माचं काय असतं? 1च पाऊल असतं. म्हणजे काय हो? सरळ भाषेमध्ये समजाय कथा सांगतो. कीर्तनामध्ये विना घेणं ही परमार्थ क्षेत्रातील बालवाडीची पहिली पायरी आहे. कीर्तन भक्ती क्षेत्रामध्ये कीर्तन करणं पाटील साहेब ही परमार्थ रूपी शाळेमधील पहिलीचा वर्ग आहे. पुढचा नाही. बरं, कितवा वर्ग सांगितला? पहिलीचा.
हार्मोनियम वाजवणं, पेटी वाजवणं, कीर्तन करणं, गायन करणं, वीणा घेणं, मृदंग वाजवणं, प्रवचन करणं, कथा करणं हा परमार्थ रूपी शाळेतील फक्त पहिलीचा वर्ग आहे. मग हा जर पहिलीचा आहे तर मग ग्रॅज्युएशन कसं असेल? गाल्याकडे जायचंय ना. ते म्हणतात ही फक्त पायरी आहे, हे फक्त देवापर्यंत पोहोचण्याचं काय आहे? साधन आहे. कीर्तन हे साधन आहे. ज्याला ज्याला असं वाटतं ना काय देवाने आपला फोटो काढावा असं जर वाटत असेल तर त्याने मळ्यात नाही थांबलं तरी घडीवर चालल पण कीर्तनात येऊन बसावं. ज्याला असं वाटत असेल आपण देवाच्या झोन मध्ये गेलो पाहिजे त्याने काय करायचं? कीर्तनात जायचं, कथेत जायचं, प्रवचन ऐकण्याकरता जायचं, सत्कर्म करायचं, समाजाची सेवा करायची. समजायचं आपण देवाच्या कॅमेऱ्यामध्ये आलो. मग महाराज तुम्ही हे मोगम सांगतात का? याला काही पुरावा? ते म्हणतात कलियुगामध्ये देव भेटावा जर असं वाटत असेल त्याच्या करता सर्वात मोठं साधन जर काय असेल तर ते भगवंताचं कीर्तन आहे. कलियुग माझी करावे कीर्तन, कलियुग माझी करावे कीर्तन, तेरे नारायण देल वेदी, हो तेरे नारायण देल वेदी. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, तेरे नारायण देईल वेदी, हो तेरे नारायण देईल वेदी. तिने नारायण देईल भेटी म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन. कीर्तनाचे 4 प्रकार आहे. नाम कीर्तन, दुसरं आहे स्वरूप कीर्तन, तिसरं आहे लीला कीर्तन आणि चौथं आहे धर्म नावाचं कीर्तन. मग आता नाम कीर्तन काय आहे? तुम्ही जिथं असाल तिथं तुम्ही भजन करू शकता, त्याला नाम कीर्तन म्हणतात. आता आम्ही पंढरपूरच्या वारीला बरीच मंडळी सोबत होतो. त्या ठिकाणी मला एक अवलोकन करायला मिळालं महाराज. सर्व साधू संतांच्या पालख्या, सर्व साधू संतांच्या दिंड्या पंढरपुरामध्ये हजर होतात. ज्ञानोबांची पालखी ज्ञानोबांच्या नावाने होते, तुकोबांची पालखी तुकोबांच्या नावाने होते, अजून चोखोबांची पालखी चोखोबांच्या नावाने होती. पण जगाच्या पाठीवर सर्वात मोठा जर आविष्कार काय असेल भक्तीचा, सर्व साधू संतांच्या पालख्या पंढरपुरात जातात, पण पंढरपूरची पालखी आरण नावाच्या गावामध्ये येते. म्हणजे सावता बाबाची पालखी पंढरपुरात जात नाही. का जात नाही याचं कारण ऐकून घ्या. न जाण्याचं कारण असं आहे त्यांनी आपल्या शेतीलाच आपलं कर्म केलं, त्यांनी आपल्या कर्मालाच आपली भक्ती केली, नाम स्वरूपाचं कीर्तन केलं आणि सावता बाबांच्या मळ्यामध्ये देव बारे देण्याकरता आला. कोण बारे देण्याकरता आलं? देव. आणि दिलेच महाराज. सांगून जातो, ऐकून घ्या. एकरूप स्थिती कशाला म्हणतात? तुकोबाच्या घरी देवाने तुकोबांचं काम करण्याचं काम करा, जे वाटेल ते काम करावं. नाथबाबाच्या घरी धोत्र धुणं धुण्याचं काम करावं, नाथबाबाच्या घरी भांडे घासण्याचं काम करावं, सावता बाबाच्या घरी मळ्यामध्ये बारे देण्याचं काम करावं. बारे देण्याचं पटत नसेल तर प्रमाण ऐकून घ्या. हरी ही नाम देवा सांगे कीर्तनी रंगला, नाम देवा सांगे कीर्तनी रंगला, नामदेव नामदेवरायांच्या कीर्तनात देव का नाचला असेल याचा थोडाफार विचार करा. जास्त करूच नका, थोडाच करा.
सावता बाबाला का बाऱ्या देऊ लागला असेल, तुकोबांचं पडलेलं काम का केलं असेल, नाथबाबाचे धुणं धुण्याचं काम का केलं असेल, गिरजाईच्या हाताखाली भांडे घासण्याचं काम का केलं असेल, याचा थोडासा विचार करा. आणि जर नाही केला तर त्याचा जन्म वाया जात असतो महाराज. नागूबाईला विचारलं, नागूबाई अगं त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव राया, ज्ञानोबा राया लाह्या वाटण्याकरता एकत्र आले, जगाचा मालक पाहिला का? नागूबाईनं सांगितलं, जगाचा मालक आहे ना, आहे ना. कुठं आहे? बाबा मोठ हाकलताय, तो जगाचा मालक त्या उसाला वारे देतोय. ही संत मंडळी गेली, देवाचं मनगट धरलं आणि महाराज ज्या ठिकाणी काला होत आहे ना तिथं नेलं. विषय चालू होता. ते म्हणतात तांदूळ होईल, साळ होईल, पण तांदळाची प्रक्रिया शिजवला तर भात होईल, पण भाजली तर काय होते? लाही होत असते. परत ऐका एकदा. लाही झाल्यानंतर तुम्ही मला लाख रुपये जरी दिले आणि सांगितलं ही झालेली लाही ना, हिला तांदूळ करून दाखवा, विज्ञान सुद्धा हरदन कोणीच करू शकत नाही. जो तांदूळ आहे याचं परत आम्हाला काय करून दाखवा? झाड करून दाखवा, म्हणजे रोपट करून दाखवा. तिची साळ असल्याशिवाय ते बाकीचं उगवत नाही. म्हणजे काय हो? बीज भाजोनी केली लाही आणि आम्हा जन्म मरण नाही. जन्म मरण नाही म्हणजे काय? ती लाही जी झाली ती ईश्वराशी काय झाली? आता एक रूप झाली. तिच्या जीवनामध्ये काला झाला. आता ती परत माघारी येत नाही. आता परत माघारी येत नाही. आपण घडी घडी माग येतो, घडी घडी पुढे. याला इयरझार म्हणतात. घडी घडी येणं आणि घडी घडी जाणं. लाहीच्या जीवनात एक रूपता झाली म्हणजे जीवनात काय झाला? काला झाला. पुढे ऐका. दही, गाय काळी असू द्या, गाय ढवळी असू द्या, गाय पांढरी असू द्या, गाय बांडी असू द्या, हिरवा चारा खाते आणि दूध कसं देते? पिवळं. असं आहे का? नाही नाही नाही. गायीचा कलर कसाही असू द्या, ती गाय जनलेली असावी, ती गाय व्यालेली असावी, तिला हिरवा चारा टाका, परिणाम दूध कसं असतं? सफेद म्हणजे पांढरं असतं. बरोबर की नाही? त्या दुधावर जर प्रक्रिया केली तर दुधाचं ताक तयार होतं. ताकावर प्रक्रिया तयार केली तर ताकाचं दही तयार होतं. दह्यावर प्रक्रिया केली दह्याचं लोणी तयार होतं. आणि लोण्यावर प्रक्रिया केली तर काय होतं? तूप तयार होतं. पण तूप झाल्यानंतर आता आम्ही सांगितलं एक काम करा, आम्हाला आता या तुपाचं लोणी करून दाखवा बा. किती प्रयत्न केल्यावर होईल? बर किती ट्रॅक्टर कांदे इकल्यावर ते होईल बा? असं काही नाही. तुपाचं आता लोणी होत नाही. आता परत ऐका. लोण्याचं आता दही होत नाही. दह्याचं आता ताक होत नाही. आणि ताकाचं परत दूध होत नाही. आणि दुधाचं परत हिरवं गवतही होत नाही. आणि वाळलेलंही होत नाही. आता त्या दुधाचं रूपांतर ईश्वराशी समान झालं, एकरूप झालं. काला म्हणजे एकरूप होणे. आता काला, दही आणि लाही एकत्र झाल्यावर किती प्रक्रिया केली म्हणजे ते दोघं बाजूला होतील? आता नाही. मग काला या शब्दाचा अर्थ आहे एकत्र होणे, एकरूप होणे. काल्याच्या संबंधाने एवढी माणसं एकत्र आलीच ना. कशा संबंधाने आली? एकत्र काल्याच्या संबंधाने. मग एखाद्या राजकारणी माणसानं ठरवलं असतं मी तुम्हाला 500 रुपये देतो पण सर्वांनी एकत्र यावं. लोक आली. 500 रुपये नाही, 1000 रुपये देऊन सुद्धा माणसं एकत्र आली नसती. का नसती हो? कारण तिथं भक्तीचा रस नाही, ब्रह्मरस नाही. म्हणून माणसं पैसे देऊन सुद्धा एकत्र येत नाही. पण जिथं भगवंत आहे तिथं बिना आमंत्रणाचे आल्याशिवाय राहत नाही. कारण ते लक्षणे कशाचं आहे? एकरूप स्वरूपाचं आहे. विठ्ठल काला या शब्दाचा अजून अर्थ काय? काला म्हणजे द्वैत संपून जाणं. हरी तुका म्हणे काला कोठे आवेद देखला, कोठे आवेद देखला, कोठे आवेद देखला. तुका म्हणे काला कोठे आवेद देखला, रे आवेद देखला, रे आवेद देखला.
भगवंताची सेवा त्याला सांगायचं काम पडत नाही. ज्याच्या जीवनात एकरूपता झाली तो टाळ वाजवण्याचं काम करी, त्याला सांगायचं काम पडत नाही. ज्याच्या जीवनामध्ये एकरूपता झाली तो अन्नदान केल्याशिवाय राहणार, त्याला सांगायचं काम नाही. आणि ज्याच्या जीवनामध्ये काला घडला तो कीर्तनाला येऊन बसेल, तो समाजाची सेवा करेल, त्याला सांगायचं काम नाही. का? तो ईश्वराशी एकरूप होण्याकरता आता वाटचाल करतोय. मग असा असणारा काला भगवान परमात्म्याच्या काळामध्ये यमुनेच्या काठावर झाला, त्याला सुद्धा काय म्हणतात? काला. तो काला ज्ञानोबाराय, नामदेवराया, सावता बाबा आदी करून संतांच्या कालावधीमध्ये त्या कालखंडामध्ये तो चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झाला. आणि तोच काला, तीच परंपरा या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये जेजुरी वस्ती, मेसनखेडे खुर्द, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या महानुभावांच्या संगतीमध्ये तो काला घडतोय. मग आता ऐका, काला हा सेवन करण्याकरता कोणाला मिळतो? काला सेवन करण्याकरता तुमच्या नावावर कमीत कमी 10-5 एकर जमीन पाहिजे अशी त्या शास्त्रामध्ये अट आहे. असं आहे का? नाही. काला सेवन करायला यायचं असेल तर तुमच्या नावावर कमीत कमी काहीतरी बँक बॅलन्स पाहिजे. असं आहे का? नाही नाही नाही. काला सेवन करण्याकरता, काला श्रवण करण्याकरता तुमच्या नावावर काहीतरी 2-3 बिघे जमीन पाहिजे. असं आहे का? अजिबात नाही. काला सेवन करण्याकरता, काल्याची भक्ती श्रवण करण्याकरता तुमच्याकडे एखादं काहीतरी पाहिजे वा अशी काहीच अट नाही. काला सेवन करण्याकरता तुम्हाला फक्त गावं लागतं. खावा असेल तर गावा लागेल. आणि जो गातो त्यालाच काला सेवन करण्याकरता मिळतो. हा भगवंताने लावून दिलेला नियम आहे. मग आता ऐका, यमुनेच्या वाळवंटामध्ये पहिला काला कृष्ण परमात्म्याच्या महाराज हाजरीमध्ये झाला. स्वतः तिथं ते हजर असताना झाला. मग काय केलं? कृष्ण परमात्म्याने सांगितलं, ज्याला ज्याला काला सेवन करावा वाटतो, खावासा वाटतो आणि श्रवण करावासा वाटतो, त्याला पहिली भजन करावं लागेल आणि मग त्याला तो काल्याचा काय होईल? सेवन करण्याचा अधिकारी होईल. हरी हाची अनुवाद सदा सर्व हाची अनुवाद सदा सर्व हाची अनुवाद सदा सर्व हाची अनुवाद सदा सर्व येवोनी गोपाळ काला ते म्हणतात हाची अनुवाद सदा सर्व काळ. अनुवाद म्हणजे भजन. मग जो जो भजन करील ना, जो जो कीर्तन श्रवण करील ना, त्याला तो काला सेवन करण्याचा काय आहे? अधिकारी आहे. अधिकाऱ्याचे 3 वर्ग आहेत. एक उत्तम अधिकारी, दुसरा मध्यम अधिकारी आणि तिसरा कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? ज्याच्या डोक्यात नुसतं फिटच, नुसते कांदे 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 कांदे, सडले तरी कांदे, झोपला तरी कांदे, स्वप्न सुद्धा कांदे, जागा पाहिला तरी वावरात कांद्याचाच दिसतो. त्याला देव नको, धर्म नको, त्याला काहीच नको, काहीच नको. असा जो कोणी आहे तो कनिष्ठ अधिकारी सांगितला. हा लवकर काल्याचा अधिकारी होत नाही. दुसरा आहे मध्यम स्वरूपाचा अधिकारी. तो प्रपंचही करतो, तो समाजाची सेवाही करतो, भजनही करतो, भगवंताची सत्कर्मही करतो, सत्कार्यही करतो. हा मध्यम स्वरूपाचा अधिकारी आहे. हा काल्याचा अधिकारी 100% आहे. पण त्याच्याही पुढे सांगितला की बाबा उत्तम अधिकारी तो पाठीमागही तेच करीत होता, तो आताही तेच करील आणि पुढे सुद्धा तेच करील. म्हणजे तो कालही तेच करीत होता, तो आजही तेच करतो आहे आणि तो उद्याही काय करतो? तेच करीत आहे. मग तुकोबराय म्हणतात ना, देवा जन्म जर देतच नसला दिलास तर याच कामा करतात. कारण तुकोबरायांचं गोडे महाराज, तुकोबराय कलियुगामध्ये काल्याचं कीर्तनाचं वर्णन करतात. म्हणजे घटना ज्या तिथे लिहितात गवळणच्या संबंधाने, ते त्या दिवशी होते, ते आजही आहे आणि ते उद्या सुद्धा आहे. ऐकून घ्या,
सत्ययुगात तुकोबराय प्रल्हादाच्या रूपाने होते. सत्ययुगात तुकोबराय प्रल्हादाच्या रूपाने होते. त्रेतामध्ये तुकोबराय अंगदाच्या रूपाने होते. द्वापार युगामध्ये तुकोबराय उद्धवाच्या रूपाने होते. आणि कलियुगामध्ये तुकोबराय नामदेवांच्या रूपाने होते. ते म्हणतात सकळ संप्रदाय तेथून या. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. हे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर, तुका त्यांच्या बरोबर, तुका त्यांच्या बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर असा असणारा काला तो एकरूपतेचं लक्षण आहे. तो गायल्याशिवाय मिळत नाही. तोच दुसऱ्यांदा काला चंद्रभागेच्या रखरखीत वाळवंटामध्ये झाला. तोही कसा झाला ऐकून घ्या. हरी माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी, एकच टाळी टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाया वाटी. हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, देवाचा गळला पितांबर. सावध होई बोले आईचा बोले कबीर, सावध होनी देवा बोले आईचा कबीर. सासूया संसारी देवाला धरले मनगटी, देवाला धरले मनगटी. काय झाले मनोनिदच कला जगजेठी हो. ते म्हणतात देवा अरे एवढा नाचू राहिला, एवढा नाचू राहिला, त्या काल्याच्या प्रसंगामध्ये तुला भान राहिलं नाही. तुझं धोतर सुटून गेलं. तिथं आवर कशामध्ये? काल्यामध्ये म्हणजे कीर्तनामध्ये. मी कायम कीर्तनात सांगतो महाराज माझ्या मळ्यात देव का काम करायला येत नाही. मला तशी सावता बाबासारखी शेती करता येत नाही. येते का तुम्हाला कोणाला करता? मग आपण का म्हणत नाही हरी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोशिंबिरी अवघा झाला म्हातारी, मोठनाडा विहीर तोरी, अवघी व्यापी पंढरी. ते म्हणतात आपल्या शेतीमध्ये देव कामाला येत नाही याचा अर्थ असा आहे आपल्याला तशी शेती करता येत नाही. माझ्या कीर्तनात देव नाचत नाही याचा अर्थ मला तसं कीर्तन करता येत नाही. आमचा अभंग भगवंत ऐकायला येत नाही तशी आम्हाला चाली लावता येत नाही. ते म्हणतात आपल्या घरी धुणं धुवायला पांडुरंग येत नाही तसं त्याला जेव गिरजाई सारखं जेव घालता येत नाही. भगवंत आमच्या हाताने खात नाही, नामदेवासारखा आम्हाला खाऊ घालता येत नाही. मग आता ऐका असा असणारा काला चंद्रभागेच्या वाळवंटातही झाला, तो जेजुरी वस्तीवरही झाला. असा काला सेवन करण्याकरता ऐकण्याकरता तो काला प्रसंग घडवण्याकरता अनंत जन्माची काय लागती? पुण्य लागते. नामदेव राया का अभंगाच्या माध्यमातून म्हणतात हरी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले
अमृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मासा काला सेवन करण्याकरता तो उत्तम प्रकारचा अधिकारी आहे. या काल्याच्या प्रसंगामध्ये भगवान परमात्म्याने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या त्या 4 प्रकारच्या केल्या. विठ्ठल कोणत्या कोणत्या 4 प्रकारच्या लीला केल्या त्यामध्ये पहिली लीला आहे वेणू महादुरी नावाची, दुसरी लीला आहे रूप महादुरी नावाची, तिसरी लीला आहे लीला महादुरी नावाची आणि चौथी लीला आहे ते म्हणतात प्रेम माधुरी नावाची लीला. विठ्ठल वेणू महादुरी नावाची लीला जी आहे ती भगवंताने कशी केली तर ती अशी केली आहे का. भगवान परमात्मा गोकुळामध्ये 11 वर्ष राहतात. तसे भगवंत जन्माला आल्यापासूनच लीला आहे महाराज. ज्या दिवशी देवकी मातेच्या गर्भामध्ये भगवंत प्रविष्ट झाले त्या दिवसापासून लीला चालू झाली. पण अभंग कर्त्याचं म्हणणं असं आहे भगवंताने खरा लीला गोपिकांच्या समवेत गवळणीच्या समवेत ह्या 8व्या वर्षापासून तर 11व्या वर्षापर्यंत केल्या. म्हणजे 8, 9, 10 आणि 11 4 वर्षे एकूण लीला केल्या. त्याच्यामध्ये या 4 प्रकारच्या लीला प्रत्येक 8व्या वर्षाला वेणू महादुरी नावाची लीला केली. मग वेणू महादुरी नावाची लीला म्हणजे काय हो, भगवंताने वेणू वाजवावा आणि त्या वेणूच्या नादामध्ये गवळणी, गोपाळ, गाई, गुरढोर, पशु पक्षी, यमुना माता नदी हिने स्वतःच देहभान विसरावा. ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. छंद नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी हे लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकुनी वेणूचा नाद. निघाली लगबग पाण्याला रिकामा घेऊनी आमाट, नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, ऐकुनी वेणूचा नाद, ऐकुनी वेणूचा नाद. काय झालं तर तुकोबाराया म्हणतात त्या कृष्ण परमात्म्याने वेणूचा नाद केला. परिणाम आम्ही आमचा घरधंदाच विसरून गेलो. हा, एक गवळण तर खूप गोड सांगते रूपकाच्या माध्यमातून. एक गवळण म्हणते की बाबा कृष्णा सगळं करत जाय बाबा पण वेणू काय वाजवू नको. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. नको वाजवू श्री हरी मुरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली. तुझ्या मुरलीचा पाय हरली रे, तुझ्या उडाली रे तुझा बोध हरली रे, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू मुरली हरी हरी नको वाजवू श्री हरी मुरली रे, तुझ्या मुरलेनी तानबुक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली रे. का नको वाजवू रे. मग ऐक याच्यामुळे नको वाजवू. आता कशामुळे तर ते म्हणतात मी काल काय केलं माहिती का, रानामध्ये गेले
आणि वाळलेली लाकडं घेऊन आले, वाळलेली लाकडं. आणि वाळलेली लाकडं घेऊन आले. सायंकाळच्या वेळेला मला स्वयंपाक करायचा होता. हा कृष्ण जो आहे ना, तो गायी वळून आल्यानंतर याने काय केलं, हा फ्रेश झाला, यमुनेवर गेला, हातपाय स्वच्छ धुतले आणि आपल्या अंगणामध्ये आला, ओट्यावर बसला आणि माझा स्वयंपाकाचा टाइम झाला आणि याने काय केलं, बासरी वाजवली. बघ ना, वाजवली असेल ना, मग त्याने वाजवली. तुला काला एवढं टेन्शन? अगं म्हणे ते टेन्शनचं काम नाही, पण त्याने टेन्शन निर्माण करून दिलं. कसं म्हणे, त्याने बासरी वाजवल्यामुळे काय झालं माहिती का, काय झालं, असं झालं म्हणे की बाई, वाळलेली लाकडं आणली होती, मी चूल पेटवली आणि त्या वाळलेल्या लाकडाच्या म्हणजे त्यांच्या कानावर काय गेली, ती बासरी. लाकडं कशी होती, वाळलेली, ते धडधड पेटायला पाहिजे होते, पण त्यांच्यातून आता एक रस बाहेर येऊ लागला आणि ते वाळलेली लाकडं कशी झाली, त्या रसामुळे ओले झाले, ओले. आणि ओलं झाल्यामुळे काय झालं माहिती का, मला स्वयंपाक करता आला नाही, लाकडच पेटली नाही. आता जेवणाचा टाइम झाला, मी अनेक प्रयत्न केले, मी ओट्यावर जायचे, कृष्णाच्या बासरीचा आवाज तिकडनं यायचा, कोणीतरी जा रे आणि त्या कृष्णाला सांगा रे ती बासरी बंद कर, पण कोणीच जात नव्हतं. काही म्हणायचे चालू दे, माझं पोर रडत होतं, पण कृष्णाची बासरी वाजल्यामुळे ते आता कसं झालं, शांत झालं. कृष्णा अजून जोर जोरात वाजव. मग आता आपण पाहतो काही लोक म्हणतात डीजे आवाज कमी करा. काय म्हणतात, डीजेचा आवाज काय करा, कमी करा. अरे कमी करा रे, माझं हृदयाचे ठोके वाढू राहिले. पण एखाद्याचं जमतो काय म्हणतो, अरे वाढले तर वाढले, वाढव. म्हणजे डीजेचा आवाज काय कर, वाढव, असा वाढव, मांडीवरचे भांडे असे थरथर थरथर केले पाहिजे, असा वाढव. मग एक म्हणायची माझं पोरग रडत होतं, ते शांत होत नव्हतं, ते आता गप्प झालं, तुला कुठं सुचलं बंद करा बंद करा. ए कृष्णा अजून बासरीचा आवाज वाढव. तो कृष्णाच्या बासरीचा आवाज काय व्हायचा, वाढवायचा. आणि इकडं काय म्हणायची, लाकडं पाझरतात म्हणून चूल पेटत नाही. काय झालं माहितीये का, सासू आली आणि सासूने सुनाला हात पकडला, स्वयंपाक का केला नाही म्हणून सुनाच्या तडतड तडतड गालात मारल्या. कोणी, त्या काळचा. हे मी नाही सांगत, याला सुद्धा काय प्रमाण आहे, शास्त्र आहे. कारण गोकुळामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया होत्या. किती प्रकारच्या, 3 प्रकारच्या. एक होती लेक, एक होती सून आणि एक होती सासू. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र. कोणी लेकी, कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्त्रिया होत्या आणि 3 प्रकारचे गवळी गोपाळ होते. म्हणजे स्त्रिया कोणत्या आहे का, एक लेक होती, ती अर्ध स्वतंत्र आहे आणि अर्धी परतंत्र आहेत. सून ही संपूर्ण परतंत्रच आहे आणि सासू संपूर्ण स्वतंत्र आहे. सासू स्वतंत्रच असते महाराज, तिला सासू म्हणतात. जी सारख्या सूचना करते तिला काय म्हणतात, सासू. जी सारखा सासूरवास करते तिला काय म्हणतात, सासू. कारण ती स्वतंत्र आहे ना. मग आता त्या गोकुळामधल्या सासूचं असंच काम होतं महाराज. तिला वाटलं बा कृष्णाचं दर्शन घ्यायला, ती कोणाला विचारित नव्हती, काय डायरेक्ट कृष्ण दर्शन घ्यायला ती काय करायची, जायची. एक लेक होती, ती अर्धी परतंत्र होती ना अर्धी काय होती, स्वतंत्र. अर्धी परतंत्र म्हणजे काय, ती नवऱ्याच्या घरी गेली की ती परतंत्र व्हायची, पण माहेरला आल्यावर स्वतंत्र व्हायची. पण जी लेक नांदायला, सून नांदायला आली होती ना, ही सून डायरेक्ट परतंत्र होती, हिचं धकतच नव्हतं महाराज. आताचा चांगला काळ आला, चांगल्या काळामध्ये
देवाचा आभार मानत चला महाराज. पहिले थोडं उलट होतं. पहिले असं उलट होतं, जर मुलगी लग्नाला आली तर आई विचार करायची, बाई मा लेकीला सासू कशी भेटती. तिला हा काय होता पहिले दाखवता. मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही काय ब्रह्मचारी का. मी तुमच्यातलाच एक आहे. पहिले काळजी वाटायची की माझ्या लेकीचं कल्याण झालं पाहिजे, लेकीला सासू आई सारखी मिळाली पाहिजे. आता ते दिवस गेले. आता मुलाच्या आईला चिंता पडते की आपल्या घरात येणारी वाळूट ही कशी असल आणि कशी नसल. हो की नाही. जशी सासू आली सुनेचा हात धरला, फाड 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 सुनेच्या गालात मारल्या आणि गालात मारल्या सुनाच्या डोळ्याला पाणी. आत्या मारलं कशामुळे. अगं 9 वाजून गेले, 10 वाजून गेले, आता 11:30 वाजले. कधी तू घरातल्या माणसांना जेव घालते. आत्या माझं काही चुकीचं नाही, हे लाकडच पेटत नाही. म्हणे लाकडं तर वाळलेली आहे ना, मग का पेटत नाही. तर लाकडं याच्यामुळे पेटत नाही, तो नंद बाबाचा कृष्ण ना, तो यशोदेचा कृष्ण, तो बासरी वाजवतो आणि हे वाळलेले लाकडं सुद्धा पाझरतात, ओले होऊन जातात. चूल पेटली नाही, मी स्वयंपाक केला नाही. आताची सासू म्हटल्या हॉटेलमध्ये जाऊन भाज्या आयत्या घेऊन ये. पण तिथं तसं नाही. मग काय कर, असं कर, जाऊन त्या कृष्णाला सांगा. जाऊन कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे. जाऊन सांगा त्याला. म्हणे काल तर नाही विपरीत घडलं. म्हणे काय, काल स्वयंपाक झाला, सर्वांना वाढून द्यायचं ठरलं आणि मोठ्या बायाने सांगितलं, ए बाई तो मुरंबा आहे ना तो खाली काढून ठेव. मुरंबा म्हणजे लोणचं. पहिले काय असायचं, ते वर शिकळ असायचं ते ठेवण्याकरता. ती लोणच्याची बरणी अशी वर ठेवलेली होती आणि वर ठेवल्यामुळे अगं लोणचं वाढून दे त्यांना, म्हणून तिने लोणचं काढलं, ती बरणी खाली ठेवली आणि आपल्या घरातल्या प्रत्येक माणसाला लोणचं तिनं वाढलं. पण ह्या बाबाने म्हणे बासरी वाजवायला सुरुवात केली. मी लोणचं नाही परत वर ठेवलं, ते लहान पोरग उचललं, लहान पोरग खालून उचललं असं आणि लोणच्याच्या त्या शिकळ्याच्या ठिकाणी काय दिलं, पोरगच ठेवून दिलं. मग पोरग ठेवून दिलं. सासू बाहेर होती म्हणे. आता वर असं पोरग ठेवून दिल्यामुळे मोठ्याने पोरग गागायला लागलं, रडायला लागलं. सासू बाहेरून घरात परत आली. सांगितलं काय झालं ग पोराला. म्हणे का मारलं. म्हणे पोराला मारलं नाही, सून एक नाही, 2 नाही, काहीच नाही. पोरग पाहिलं तिथं वर शिंक्याला टांगून ठेवलंय. म्हणे काय ग, पोरग टांगून ठेवलं, माझ्या वंशाचा दिवा टांगून ठेवला म्हणून सुनाचा हात धरला आणि परत सुनाच्या गालात मारल्या. तड 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 तड. आत्याबाई काय झालं. अगं लाज वाटते का तुला. वर बरणी ठेवायची सोडून दिली, तू डायरेक्ट पोरग ठेवून दिलं. अशी कशी तू आई आहे. म्हणे आत्या याच्यात माझी काहीच चुकी नाही. हे सर्व कोण करतय, तो पलीकडच्या गल्ली मधला जो कृष्ण आहे ना यशोदेचा आणि नंद बाबाचा, त्याला जाऊन सांगा सगळं कर बाबा, पण संध्याकाळच्या वेळेस वेणू वाजवू नको. एक दिवस असा प्रसंग आला. कृष्ण परमात्म्याने दुपारच्या वेळेस गायी वळत असताना बासरी वाजवली आणि काय झालं माहिती का, यमुना जी वाहत होती ना, ती यमुनाने वाहन विसरलं आणि जाग्यावर थांबली. मग आता कल्पना करा, नदीचं पाणी वाहू राहिलं आणि ते जाग्यावर थांबलं. असं जेजुरी वस्ती का आलं, काय होईल. ते म्हणे यमुना वायची थांबली आणि तिनं अशी उरफटी निघाली. ती पुढं नाही गेली, अशी पाठीमाग गेली. सर्व गोपाळ एकत्र आले आणि त्या गोपाळाने सांगितलं, आज यमुना कालपर्यंत वाहत होती, ती 11:30 चांगली वाहत होती, पण ह्या बाबाने सुरुवात केल्यामुळे काय झालं, ही थांबली आणि ती रिवर्स निघाली. म्हणे हे झालं कशामुळे. तर ते म्हणतात, पांगुळाले यमुना जळ, पांगुळाले यमुना जळ, पांगुळे यमुना जळ, पांगुळे
पांगुळले यमुना जळ. मग दुसरीकडून त्याने मार्ग काढला. लोक धावत सुटले म्हणे अय बाबा अरे थांबव थांबव, वेणू वाजू नको. एक तर गवळण खूप गोडे. सकाळी सकाळी कृष्ण परमात्मा यमुनेकडे त्या डोहाकडे आपले धेनू घेऊन गेला चारण्याकरता. म्हणून 9-10चा टाइम झाला असेल. कृष्ण परमात्म्याने काय बासरी वाजवली बा. मी वेणू माधुरी नावाची लीला सांगतोय. कृष्ण परमात्म्याने बासरी वाजवली. परिणामता आंघोळ झालेली गवळण आरशा पुढं आली आणि तिनं मेकअप किट पुढं ठेवला बा. असं काय केलं, ठेवला असा मेकअप किट पुढं ठेवला. मग त्याच्यात बऱ्याच सामग्री होत्या. एवढे नाव मला काय माहिती नाही. पण त्याच्यामध्ये लाली होती, त्याच्यामध्ये पावडर होतं, त्याच्यामध्ये काजळ होतं. असे बरेच त्या ठिकाणी वेगळे वेगळ्या सामग्री होत्या. आता ती मेकअप करण्याकरता आरशा समोर उभी राहिली. उभी राहिल्यानंतर या बाबाला कळालं असेल की नाही कळालं, पण याने मुरलीचा काय केला, बासरी वाजवली. बासरी वाजवल्यानंतर आता त्या गवळणीने काजळ पुढं भरायला पाहिजे होतं. कंपाळी काजळ डोळ्यात कुंकू. कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. कंपाळी काजळ डोळ्यात कुंकू. कंपाळी काजळ डोळ्यामध्ये कुंकू. हळदीने मळवट भरिले, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले. कान तुझ्या मुरलीच्या पायी रे, कृष्ण तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे, मन मोहिले रे. तिनं काय केलं, लाली घ्यायला पाहिजे होती, होटाला लावायला पाहिजे होती. बरोबर एक नाही. काजळ जे होतं ते डोळ्यात भरायचं होतं. पण तिने या सगळ्या क्रिया उलट्या केल्या. काय केलं त्या बासरीपायी, तिनं काजळ भरलं होटाला, पावडर लावली डोक्याला आणि हळद कंपाळाला लावून घेतली. जिथं कुंकू लावायची तिथं हळद लावली, जिथं काजळ लावायची तिथं लाली लावली, आणि जिथं लाली लावायची तिथं काय लावली, काजळ लावला. झालं कशामुळे, देवा तुझ्या मुरलीच्या फाई रे. म्हणे अगं तुझं तर लय भारी होतं म्हणे. मी काल पहाटे उठले आणि या बाबाची बासरी तशीच डोक्यात गणगण करीत होती. म्हणजे मी सांगतो ऐका, सप्ताह झाल्यानंतर परत इथं तुम्ही येऊन पहा. 2-4 दिवस नुसता टाळांचा आवाज येईल, 2-4 दिवस नुसता पखवादाचा आवाज येईल, 2-4 दिवस नुसता कीर्तनाचा आवाज येईल. 2-3 दिवस होतच महाराज ते असा भास होतो. मग तिनं सांगितलं मलाही कालचा भास झाला म्हणे. काल बासरी ऐकली आणि पाठी दूध काढण्याकरता मी उठले बुवा. मग आता दूध बैलाचं काढता का गाईचं काढतात, गाईचं. बरोबर. ती गवळण म्हणे मी तसं माझी सासू खडतर असल्यामुळे मी काय केलं, गाईचं दोहन करण्याकरता गेले, पण गाईचं दोहन सोडून दिलं. मग काय केलं, दोहन करायचं होतं म्हणून म्हशीचं पाडू सोडलं आणि ते गाईच्या काशेला लावलं. बर तेही एवढं बिलिंदर होतं म्हणे. मग त्याने कमीत कमी त्याच्या आईचं दूध प्यावा ना, ते दूध गाईला प्यायला लागलं. सोडलं आणि गाईचं वासरू म्हशीला दोहण्याकरता सोडलं. एवढंच नाही, जी सुरभी नावाची गाय होती ना, ती एका टायमाला त्या काळामध्ये 50 लिटर दूध द्यायची. म्हणून असे 5-5चे काय केले, मडके घागरी 5-5च्या घेतल्या
आणि त्या गाईच्या माग अशा लाईनीवर ठेवल्या आणि दूध कोणाचं काढायला गेली? गाईचं. मग आता ऐका, दोहण्याच्या पूर्वी क्रिया आहे. वासरू पेल्यानंतर आपण काय करतो? पाण्याने कास काय करतो? स्वच्छ करतो. मग आता गवळणी तीच क्रिया करायला गेली, पण बसली उलट्या जागेवर. गाईचं दूध काढायच्या ठिकाणी ती बैलाच्या खाली जाऊन बसली. बैलाच्या पायामाग सर्व अशा लाईनीशीर घागरी ठेवल्या आणि बैलाला अशी पाणी मारायला सुरुवात केलं बा. आणि बैलाचं दूध काढायला सुरुवात केली. बैल म्हणे आतापर्यंत बैलाचं दूध कोणी काढलं नाही, ही बाई कस काय आली म्हणे. त्याने जशी लात मारली ती मधल्या घरात आणि जेवढ्या घागरी लाईनीवर ठेवल्या होत्या ना त्या लगेच मस्त्रीच्या बाहेर, गोठ्याच्या बाहेर. का ग काय झालं? 5 मडके फोडले. अगं तुझ्या बापाच्या घरून आणले होते का? तुझ्या आईनं हे शिकवलं का? तुझ्या बापाने हे शिकवलं का? तुझ्या मामाने हे शिकवलं का? तू शाळात हे शिकली का? गुरुक हे शिकली का? असं भांडण सुरू झालं. सुनाच्या अशा गालगुच्च्या सासूने धरल्या. इकडं गाल कर, तिकडं ओढण. सुनेचं डोकं धरलं, भीतीला आदळलं. अगं लाज लाजा वाटली पाहिजे. 5 घागरी फोडून टाकल्या. आत्या याच्यामध्ये माझी काही चुकी नाही. मग चुकी तुझी नाही तर मग तो आजोबाची आहेत का? म्हणे माझी नाही. तो कृष्ण गायीचं दोहन करताना बासरी वाजवतो आणि आम्ही गवळणी भोळ्या भाबड्या असल्यामुळे गायीच्या खाली न बसता आम्ही बैलाच्या खाली बसतो आणि ह्या सर्व क्रिया होतात. ही रूप आपलं वेणू महादुरी नावाची लीला आहे. विठ्ठल दुसरी आहे रूप महादुरी नावाची लीला, म्हणजे स्वतःच्या स्वरूपाने अनेकांना त्याने भुलवलं. मग स्वतःचं स्वरूप कसं होतं? एकदा पंढरीश परमात्म्याला पाहिलं, कृष्ण परमात्म्याला पाहिलं की भक्त स्वतःचं देहभान विसरून जातात. कसं विसरतात सांगू तुम्हाला रूप महादुरी. अकबराच्या सर्वात पहिल्या बायकोचं नाव होतं बडी बेगम. काय होतं तिचं नाव? बडी बेगम. तिला काय म्हणायचे? बडी बेगम. तशा अन्य पत्न्या होत्या, पण ही सर्वात मोठी असल्यामुळे हिला सर्व दिल्ली दरबार काय म्हणायचा? बडी बेगम, बडी बेगम आ गई, बडी बेगम आ गई, असे बडी बेगम म्हणायचे. मग आता या बडी बेगमनं ठरवलं, आपल्या नंतर खूप पत्न्या अकबराने केल्यामुळे अकबर आपल्याकडे दुर्लक्ष करतो. पण आपण काय करू आता? आपण जसे हिंदू लोक पंढरपूरला जातात, जसे हिंदू लोक काशीला जातात, जसे हिंदू लोक अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ जातात ना, तसं मुसलमान समाजामध्ये एक नियम आहे. एकदा का होईना जन्माला आल्यानंतर त्याने काबा शरीफ नावाच्या देवाला जावं, म्हणजे काबा करावा त्याने. कुठं? हज यात्रा करावी त्याने. म्हणजे कुठं जावं? मुसलमान आपण जन्माला आलो ना तर त्याने हजला जावं असं त्यांच्या धर्मामध्ये नियम आहे. म्हणून ही अकबराची पत्नी म्हणते बडी बेगम, हे राजा, अरे तुला तुझी ठेप ठेवण्याकरता, तुझी व्यवस्था अनेक पत्नी आहे, मला परवानगी दे, मला हज यात्रा करायची आहे. काय करायची म्हणे? हज यात्रा करायची. म्हणे ठीक आहे, तू हज यात्रा कर. आता बादशाह असल्यामुळे दिल्ली पासून तर सौदी अरेबियापर्यंत संपूर्ण व्यवस्था त्या बेगमची काय केली? ठेवली. आता दिल्ली आग्रा काय जास्त फारसं अंतर नाही, वृंदावन सुद्धा तिडच आहेत. मग आता हजला जायचं पण वृंदावन मार्गे जायचं. म्हणून ही बडी बेगम, काही शिपाई, काही महिला तिच्या बरोबर असल्यामुळे ती वृंदावनच्या मार्गे निघाली. आणि वृंदावनच्या मार्गाने जात असताना तिनं एक भजन ऐकलं. हरी ही राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे
पालखीतून पडदा बाजूला केला आणि डोकावून पाहिलं आणि आपल्या सहकार्याला विचारलं, का हो हे भजन कोणाचं चालू आहे? म्हणे आओ बडी बेगम साहिबा, हे भजन जे आहे ना, जो हिंदुओं का खुदा है इसका ये क्या है भजन। बोले अपना बड़ा खुदा और हिंदुओं का छोटा खुदा, ये हिंदुओं के छोटे खुदा का भजन है। बोले हमारा बड़ा खुदा, म्हणजे तेही महादेवाचीच भक्ती करतात ना महाराज, ते काही वेगळी थोडीच करतात। अल्लाह कोण आहे? महादेवाचा ना, मग देवांचा देव कोण आहे? तो महादेव, म्हणजे हा बडा खुदा आणि कृष्ण परमात्मा छोटा खुदा। भजन करी महादेव राम पूजी सदाशिव। हाँ क्या हुआ, ये हिंदू लोग हैं, इनके छोटे खुदा का ये भजन करते हैं। छोटे खुदा का बहुत अच्छा भजन है, बहुत बढ़िया भजन है। मेरा ख्याल ऐसा है, वहां तो जाने का चे, लेकिन एक बार ये हिंदुओं के खुदा को मुझे देखना है। ते वजीर लय चॅप्टर होतं मारते, म्हणे सगळं कर, पण या बाबाला काय पाहू? या बाबाला आतापर्यंत ज्याने ज्याने पाहिलं ते दळण दळायला जात नाही, ते दळण घेऊन गावात जात नाही, ते बाजारात भाजीपाला आणायला जात नाही। उठलं का निसरून टाळ निसतं, टाळ निसतं, टाळ निसतं, टाळ, म्हणजे टाळ वाजितं, घरच्या कामाची टाळाटाळ करतो म्हणे। पण सगळं करतो, पण हिंदुवाच्या छोट्या खुद्याला काय पाहू नको म्हणे। नाही नाही मला त्याला पाहायचंच आहे म्हणे। मग पाहायचं, घ्या वाढवा करून। मग जी गोष्ट माणसाला करू नको म्हटलं का ती केल्याशिवाय माणूस राहत नाही। आम्ही धुळ्याला गेलो, लक्ष्मी नावाचा लोणशे महाराज, 5 मिनिटं। तिथं गेल्यानंतर जी गोष्ट माणसाला करू नको म्हटलं की केल्याशिवाय राहत नाही। आम्ही 5-6 लोक वर गेलो, सांगितलं बाथरूम कुठे? म्हणे वर आहे, वर तिकडं जा। म्हणलं ठीक आहे, म्हणे असं शिड्यांनी जा। मग आता म्हटलं जावं पुढं, तुम्ही एक नाही म्हणे, तुम्ही चला आमच्या बरोबर। म्हणून मी पुढं, गायक वादक सगळे माग। तसा कीर्तनकार दीड शानच राहतो, तो पुढंच राहतो काय, तो पुढं होता। म्हणून त्याने एक नाव पाहिलं, बुवा सगळं करा पण पाठीमाग काय पाहू? जाता जाता वर नाव वाचलं, म्हटलं पाठीमाग पाहायचं नाही, पण कोणी कोणी पाहिलं हे पाहायचं। हे सगळेच पाहत होते महाराज। असं मला वाटतं हे पाहतील आपल्याला सांगतील, त्यांना त्यांच्या पाठीमागचा पाहिल त्यांना वाटतं तो सांगल। 5 जण होतो, कोणीच पाहिलं नाही। म्हणलं का रे भाऊ पाहिलं का नाही? म्हणे अजून तुम्हीच पाय ना, आम्ही काला पाहायचं म्हणे। म्हणे तुम्ही 1.5 शाने म्हणे चांगले, तुम्हीच एकदा माग वळून पहा। म्हणून असं माग वळून पाहिलं, भन माग नाव होतं। शेवटी माग मूर्खा पाहिलंच का? म्हणजे जी गोष्ट करू नको ती केल्याशिवाय माणूस राहत नाही। मग या बडी बेगमने सुद्धा तेच सांगितलं, वजीर मुझको तो उसको देखने का है। म्हणे जा मारा, मग पाहायचं असेल तर पहा। म्हणून हिनं काय केलं, पालखीतून खाली उतरली आणि हिंदुवांच्या छोट्या खुद्याला पाहण्याकरता गेली। बरं आता ही मुसलमान असल्यामुळे तिथल्या पुजाऱ्यांनी तिला येऊ दिलं नाही, कुठं महाद्वारातून। म्हणे तुला जर पाहायचं असलं एवढ्या खिडकीतून पाय, म्हणून तिला खिडकी, म्हणजे आजही वृंदावनामधल्या जे मेन मंदिर त्याला एक खिडकी ठेवलेली महाराज। गेले कोणी तर पहा, ती खिडकी फक्त जास्त मोठी नाही, ती फक्त 1 फूट बाय, म्हणजे 1 बाय 1 ची खिडकी आहे। आणि तेवढ्या खिडकीतून बादशाची पत्नी असल्यामुळे तिला पाहायला दिलं आणि तिने देवाला पाहिलं। आता चालली पुढं होती हज यात्रेला, बड्या खुदाला पाहण्याकरता। तिच्या डोक्यातून ती गेलं। आता रूप माधुरी नावाची लीला आहे, ती म्हणते, हरी काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, तू मेरा यार है, बड़ा दिलदार है, तू मेरा यार है, बड़ा दिलदार है। वाजवा, काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरा दिलदार है, मेरा
तिने त्याला पाहिलं, ती खिडकीतून पाहिलं. मग आता एकदा पाहून पोट भरतं का? ते म्हणतात पोट नाही भरलं. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, ते निवेदियले ते निवेदियले ते निवेदियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन. सकाळी तिने पाहिला, पोट भरलं नाही. परत दुपारा पाहायला गेली. दुपारी पाहिला, परत तिला चेन पटलं नाही म्हणून परत संध्याकाळी पाहायला गेली. संध्याकाळी पाहिलं, पोट भरलं नाही. रात्री 12 वाजता पाहायला गेली. आणि कसे वेड लाविले कान्हा गोवळिया. रात्रंदी रात्र न कळे, दिवस न कळे, अंगी खेळे दैवत पंढरी. ते म्हणतात नंतर एक दिवसातून 3 4 टाइम पाहायची. नंतर क्रम बदलला. हप्त्यातून म्हणजे एका दिवसाला ती 10 टाइम पाहायला लागली. नंतर क्रम बदलला. आता जशी ती देवाला पाहायची, देवही तिची वाट पाहायला लागला. पाहती पण येत म्हणजे काय आता दिसत नाही. तिनं कृष्ण 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 भजन भजन करून करून आता ती पाहायला जात नाही. आता कृष्ण तिला पाहायला येतो. म्हणजे किती गोड आहे का? तिनं भगवंताला पाहिलं. आता अंतकाळ म्हणजे समाधी अवस्थेमध्ये जायला लागली. कृष्ण 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 माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. आता ती म्हणते कृष्ण माझा मालक आहे, कृष्णच माझा बाप आहे, कृष्णच माझी आई आहे, कृष्णच माझा भाऊ आहे आणि सर्वस्वच कृष्ण माझा आहे. मग आता ऐका, कृष्ण तिला पाहायला जाऊ लागला. समाधी काळ जवळ आला आणि ती समाधी काळामध्ये जात असताना ती म्हणते की ज्या कृष्णाला मी पाहिलं, आता तो कृष्ण मला पाहण्याकरता येईल. असं घडलं कशामुळे? तर त्या कृष्णाचं स्वरूप, त्या कृष्णाचं रूप पाहिल्यामुळे परिणाम काय झाला? ते म्हणतात की ते रूप महादुरी म्हणजे भगवंताने स्वतःच्या स्वरूपाने अनेकांना भुलवण्याचं काय केलं? काम केलं. मोक्ष गतीपर्यंत पोचवलं. पुढची आहे लीला महादुरी नावाची लीला. तिथेही अनेक प्रकारच्या लीला केल्या. आणि 4थी क्रमांकाची आहे ते म्हणतात प्रेम महादुरी नावाची लीला. मग ही प्रेम महादुरी नावाची लीला कशी आहे? एवढं भजन ऐकायला की शेवा संपली. असं हरी हे राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. हे राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया, देखा जिसे कहते गोविंद, मीरा हाथ दिखाया, एक पगली एक घायल, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, अंतर क्या दोनों की चाह में बोलो, एक प्रेम दीवानी एक दरस दीवानी. हे मीरा के प्रभु गिरिधर नागर, राधा के मन मोहन, सागमधद पद पमरे मग गरे सनि रे, रे ग ग मम पद प पद नि रे सा, सा नि द नि द पद प म प म ग म गरे गरे सा. राधेलाही भुलवण्याचं काम प्रेम स्वरूपाने भगवान परमात्म्याने केलं. मीराबाईच्याही ठिकाणी प्रेम नावाचा स्वरूप त्या ठिकाणी ठेवलं. तुमच्या आमच्या ठिकाणी कोणी टाळ वाजवतं, कोणी कीर्तन करतं, कोणी सत्कर्म करतं, कोणी दान धर्म करतं. ज्याही अंगाने जी सेवा असेल ती करण्याचा प्रयत्न करतं. याच्या ठिकाणी जर भाव कोणता असेल
तर ती प्रेम स्वरूप नावाची लीला आहे. नाही तर वेळ कोणालाच अजिबात नाही. पण येता कशा करता? देवा करता का माझ्या करता आले? अजिबात नाही. हे मलाही माहिती आहे. तुम्ही सर्व आलात कोणा करता? ईश्वरा करता आला. तुम्ही सर्व काम करतात कोणा करता करतात? ईश्वरा करता करतात. अशा 4 स्वरूपाची लीला भगवंतांनी गोकुळामध्ये केली. थोडं भजन आणि 2च मिनिटामध्ये काय होईल फक्त क्रम सांगायचा आणि शेवा संपली. विठोबा रघुमाई विठोबा जय विठोबा. रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई टाळी, 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 टाळी. येदसे चरित्रे केले नारायणे. चरित्रे केले नारायण येदसे चरित्रे केले नारायणे. वेदचे चरित्रे केले नारायण रागता गुणने राखिलाय. रागता गोदने राखिलाय रागता गोदने राखिलाय माझी वाणी तुझे वरी गुणनाम. वाणी तुझे वर्णी गुण तुझे वर्णी गुण माझे वाणी तुझे वर्णी गुण ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे प्रेम काही कळा विठ्ठला. विठाला 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 पुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय कृष्ण भगवान की जय श्री संत शिरोमणी सावता महाराज की संत जय शिरोमणी बाळूमामा महाराज की जय बोलो रे भाई. भगवंत की जय ऐका, भगवंताचा जन्म होतो तो धर्मा करता. भगवंत जन्माला येतो तो शस्त्र घेऊन जन्माला येतो. संत जन्माला येतात ते शास्त्र घेऊन जन्माला येतात. संत 6 कारणाका जन्मात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची. आणि भगवंत जन्माला येतो धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त किंवा भक्त राखी पायापाशी आणि दुर्जनासी संहारी. ते म्हणतात ही देवाला आणि साधूला जन्माला येण्याची कारण आहेत. मग भगवान परमात्म्याने जन्माला येताना 8 वर्षाची मूर्ती म्हणून प्रगट झाला. बंदी खाण्यात जन्माला भगवंत आला. जन्माचे दोन्ही प्रकार चांगले. आपला जन्म कुठं होतो? दवाखान्यात. आणि देवाचा जन्म बंदी खाण्यात. खाना मात्र एकच, दवाखाना आणि बंदी खाना. पण आपला जन्म दवाखान्यात होतो. आपण कर्माचा भोग भोगण्याकरता येतो आणि भगवंत धर्माचं रक्षण करण्याकरता येतो. 8 वर्षाची प्रतिमूर्ती भगवंत जन्माला आली. देवकी मातेने भगवंताला सांगितलं का रे भगवंता, माझ्या पोटी तू जन्म घेतला पण आई म्हणून माझं काय कर्तव्य, माझी इच्छा आहे की तू 8 वर्षाचा म्हणून जन्माला येऊ नको, तर काय कर, छोटा बालक म्हणून जन्माला ये, माझ्या छातीला स्तनपान कर, मला कृतार्थ कर. कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. भगवंत परत छोटा झाला, स्तनपान केलं आणि देवकी मातेला काय केलं महाराज, त्या ठिकाणी दर्शन देऊन तृप्त केलं. देवकी मातेला मोक्ष देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. बरं आता काय झालं, 6 तर पहिले मारलेच होते, पण ते म्हणतात 6 मारले, 7वा जो बळीराम दादाचा गर्व तो योगमायेच्या संबंधाने रोहिणीच्या उदरामध्ये प्रविष्ट केला. आणि आता देवकी माता आपल्या वसुदेवांना काय म्हणते, अरे
उठा उठा किंवा लपवा लपवा, हा झणी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी. आता पाहू नका, काय करा, भगवंताला उचला आणि गोकुळामध्ये न्या आणि गोकुळामध्ये नेऊन माझ्या कृष्ण परमात्म्याला काय करा, सुखरूप ठेवा. म्हणून ते म्हणतात, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. ते म्हणतात मायाला उचललं. जाताना मात्र काय प्रसंग घडला सगळ्याला माहित आहे. कवाडी उघडती देखताची देवाप्रती. भगवंताला भगवंत पाहिल्यानंतर, भगवंत जन्माल्यानंतर माया ही काय झाली, बाजूला गेली. कवाडी उघडती देखताची देवाप्रती. जे साखळदंडाने आईला बांधलं होतं, वडिलांना बांधलं होतं ना, साखळदंड सुद्धा काय झाले, आता खाली गळून पडले. कृष्ण परमात्म्याने जगाच्या मालकाला डोक्यावर घेतलं. देवाला कधी सुद्धा पुढे घ्या, डोक्यावर घ्या. मायेला नका, मायेला पायाखाली ठेवा, देवाला डोक्यावर घ्या. परिणाम काय झाला, व पांगुळले यमुना जळ बाजूला झालं. पुर चढला चाट त्यासी लाविला अंकुष्ट, मंद मंद पडे पाऊस छाया शिरी करी शेष. ते म्हणतात या सर्व घटना घडल्या. भगवंताला गोकुळ आपलं गोकुळामध्ये ठेवलं, मायेला घेतलं. परत माया कारागृहामध्ये आणली, कवाडे बंद झाली. साखळदंड पहिल्यासारखे मायेचं काम असते. किती जरी माणूस हुशार असला तरी तो मायेमध्ये अटकतो. बरीच माणसं विचारतात, का हो महाराज, माणसं मेल्यावर कशाला रडतात? माणसं मेल्यावर माया पचवता येत नाही म्हणून रडावा लागतं. माया पचवणं अवघड आहे महाराज. धन पचेल, तन पचेल, काही पचेल, पण माया पचत नाही म्हणून डोळ्याला काय येतं, पाणी येतं. मग ती माया आकांत करायला लागली. रडे माया करी आकांत, नामा मने उठली दूत. ते म्हणतात कंस बाबाला कळालं आणि कंस बाबा भाचीला मारण्याकरता आला. महाराज कंस बाबाने ती माया नावाची मुलगी हातात धरली, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. ते म्हणतात गरगरा फिरवायला सुरुवात केली. आकाशाची वाणी झाली, ए कंसा, अरे तुझ लागी वधी उपजला मज आधी. ते म्हणतात तुझा जो शत्रू आहे ना, तो माझ्याही अगोदर जन्माला आला, तोही गोकुळात आला. म्हणून कंस दादाने आपले मामा चांगले महाराज, आपले मामा लोक चांगले महाराज. कंसा देवाचा मामा खराब होता. त्याने काय केलं, लहानपणीच 5व्याच दिवशी देवाला मारण्याकरता कोण पाठवली, मावशी. तिचं नाव काय होतं, पुतना मावशी. बरं होती राक्षसीन, पण होती काय, राक्षसीन. पण असा मेकअप केला, असा मेकअप केला, हरी पुतळ्या डोरला सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा, पुतळ्या डोरला सगळ्या पैंजण कमरेला कमर पडा. नाकात घाल म्हणे, कोण आलं गाग मी तुझी मावस बहिणीची मेवण बहीण, त्या मेवण बहिणीची चुलत बहीण, त्या चुलत बहिणीची परत मी मेवण बहीण, तिची परत मावस बहीण, अशा सगळ्या बहिणी एकत्र केल्या. तिची ती मी तिची तुझी काय आली, बहीण आली. आणि तुला लय खूप दिवसाने मुलगा झाला, त्याला पाहण्याकरता आली. ते म्हणतात नंद बाबांच्या दारामध्ये त्या पुतना नावाच्या मावशीने कृष्ण परमात्म्याला आपल्या मांडीवर घेतलं. विष भरून आलेली स्तनपान करू लागली. भगवंताने पंचप्राणही शोकले. त्या ठिकाणी पुतण्याचाही काय झाला, वध झाला. काग बगरिठा मारिले बाळपणी, अवघे दैत्य खानी बुडविली. मग अनेक प्रकारच्या लीला, त्याच्यापैकी एक लीला ऐका, फक्त ऐका. एक लीला अशी आहे की भगवान परमात्म्याने त्या काळामधली पहिली लीला कशी केली ऐका. भगवान परमात्म्याचं वय आहे फक्त 5 वर्षाचं आणि गोकुळामध्ये म्हणजे जेजुरी नावाच्या वस्तीवर रांगोळीची महास्पर्धा झाली आणि रांगोळीचं बक्षीस होतं 50,000 रुपये. जो कोणी चांगली रांगोळी काढील त्या चांगल्या रांगोळी काढणाऱ्या मुलीला किंवा त्या स्त्रीला वस्तीकडून 51,000चं काय देण्यात येईल, बक्षीस देण्याला अशी दौंडी पिटली. म्हणून बऱ्याच स्त्रिया एकत्र आल्या आपल्या दारासमोर काय काढली महाराज, रांगोळी काढू लागल्या. मग त्याच्यामध्ये एक गवळण अशी होती, तिनं रांगोळी काढली पण अहंकाराने काढली. इतका रंग भरला, इतका रंग खास भरला. राहू द्या काय नाही, 2 मिनिटाचं काम आहे फक्त. आता जाऊ द्या काय सोडा. विठ्ठल 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 विठ्ठल
आपला रंग भरला पण भगवंताला कळालं मनामध्ये तुमच्या मनात काय चाललं मला माहिती नाही माझ्या मनात काय चाललं तुम्हालाच कुठं माहिती नाही म्हणून आपण कसे जवळ जवळ ज्या दिवशी कळालं बाबा माझ्या मनात काय चाललं तुम्ही माझ्याजवळ येणार नाही आणि तुमच्या मनात काय चाललं मला कळतं मी तुमच्या जवळ येणार नाही ते नाही कळत एवढं तरी बरं आहे हो की नाही पण देवाला तुमच्याही मनात काय चाललं कळतं आणि माझ्याही मनात काय चाललं कळतं गवळीने रांगोळी तर लई खास काढली बा पण थोडी अहंकाराने काढली माझ्यासारखं कोणी नाही माणसं म्हणतात का नाही मी जर गावात गेलो नाही तर गावाला करमत नाही डोक्यातून काढून टाक माणसं म्हणतात मी जर गणगोतात गेलो तर असं गणगोत भरून भरून दिसतं तू फक्त जाऊन पाय काय गणगोत माग करतं दांगडवती पाय माणसं म्हणतात मी गणगोतात गेलो तर गणगोत असं भरून दिसतं गाव असं भरून दिसतं मी जर घरात गेलो नाही तर नुसते फोनावर फोन फोनावर फोन फोनावर फोन येतात काय नाही भाऊ तू फक्त जाऊन पाय कोणाचा फोनही येणार नाही काहीच होणार नाही गवळण झाला अहंकार म्हणून कृष्ण परमात्म्याने काय केलं 5-6 दिवसापासून जेवण नाही केलं नुसता बिसलेरीचं पाणी प्यायचं आणि असंच कळंगण चालू होतं महाराज जेवण नाही नुसता पाणी प्यायचा आपल्या भक्ताला आपल्या सेवकाला झालेला अहंकार होता भगवान परमात्मा उघडा भप्प झाला आणि त्या गल्लीनं असं फिरू लागला अष्टदळ काढिले अंगणी ते म्हणतात अष्टदळाची रांगोळी काढलेली होती आणि भगवंत स्तुती करायला लागला महाराज वा 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 काय रांगोळी आहे याला म्हणतात रांगोळी अशी असती रांगोळी अशी असते कलर असे ते भरावे लागतात असा स्तुती करू लागला गवळण म्हणते मग मीच काढली ना मग मीच केली ना माझ्याशिवाय हुशार कोण आहे म्हणे हो सगळं बरोबर केलं हरी बाबा पण तू ना एक कलर भरला नाही म्हणे कोणता पिवळा कलर भरला नाही पिवळा कलर देवाला लय आवडतो म्हणे जा पटकन आणि पिवळ्या कलरची रांगोळी घेऊन येईन टाक याच्यामध्ये म्हणे बरं असं हा गवळण आतमध्ये गेली भगवंत अष्टकमळाच्या मधोमध जाऊन उभा राहिला लहानपणी खोपे खोपे कोण कोण खेळेल त्याला कळलं माझं बोलणं लहानपणी लहान मुलं खोपे करायची खोप खेळायचे खेळणं झाले लगेच काय करायचे मोडून टाकायचे आता हा बाबा हप्ताभर जेवण केले पाणीच प्यायचा खूप साठून ठेवलं पाणी असा उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर रांगोळी पाहिलं लघवी वर केली महाराज कशावर रांगोळीवर असा पायने रांगोळी इस करून वास करून दिली पूर्ण लघवी केली असा गोल गारका मारला आणि भगवंत पळून निघून गेला अष्टदळ काढिले अंगणी त्यावर मुते चक्र पाणी गवळण आली ना अशी खट्याळाने शिव्या घालायला लागली तुझी रांड रणकी झाली तुझं मड गेलं तुझं बाप येडा तुझी आई येडी तू काही म्हण पण रांगोळी मी मोडली अशा अनेक खोड्या केल्या आता प्रत्येकाच्या खोड्या यशोदापर्यंत जाऊ लागल्या आणि यशोदा आता म्हणते उद्या जाई राणा सवे घेवनी गोदाना भगवंताने हातामध्ये काठी घेतली खांद्यावर कांबळी टाकली गुडघ्या एवढं छोटस धोतर परिधान केलं भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गायी वळण्याकरता निघून गेले उद्या जाई राणा सवे घेवनी गोदाना मग हे सर्व क्रिया भगवंताने खेळ खेळावे 10, 5, 20, 25 सवंगडी जमा करावे भगवंताने राजा व्हावं कोणाला प्रधान करावं कोणाला वजीर करावं कोणाला काय करावं कसं हरी गाड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला बाबा मोहर गोंगडी आम्ही खेळू यमुने तडी नाचा पाऊला दे होरी नाचा पाऊला दे होरी कृष्ण आमचा किरे गडी अनेक प्रकारचे खेळ खेळे अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळे विटी दांडू पोरा खेळे विटी दांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळे काना खेळे काना खेळे काना यमुने तटी राखी तो गोधरे घेऊन हाती काठी अनेक प्रकारचे खेळ खेळावे शेवटी काय करावं झाली आता वेळ म्हणती अनाशी सूर्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या खांदी मार पोटी मुका काय खेळाया झाली आता वेळ म्हणती अनाशी सूर्या झाली आता वेळ सर्व
कोणाच्या घरून पिठलं घ्यावं, कोणाच्या घरून अनेक प्रकारच्या भाज्या घ्याव्या, त्या एकत्र कराव्या. भाकरी असेल भाकरी, ज्वारीची भाकर असेल ज्वारीची भाकर, चपात्या असतील चपात्या, सर्व एकत्र करावं. तो काला एकत्र करावा आणि ज्याचा ज्याचा जसा अधिकार असेल तसा भगवंताने वाटावा. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. मग लहान गोपाळ पुढं बसवावे आणि मोठाले गोपाळ मांग बसवावे. आणि भगवंताने काय करावं, कमलाकार सगळ्यांना बसून भगवंत स्वतः मध्ये उभे राहायचे आणि बासरी वाजवायची. अशा प्रकारचा काला त्याही ठिकाणी यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवंताने गोपाळांना दिला. तोच काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबा, तुकोबा, सावतोबा, चोखोबा, गोरोबा या सर्व संत महानुभावांना दिला. तोच काला या जेजुरी वस्तीवर मेसंखेडी, बुद्रुक, खुर्दुक तालुका चांदवड, जिल्हा नाशिक याही ठिकाणी प्रेममूर्ती तुकारामजी बाबा जेवरकर, प्रेममूर्ती नारायणजी बाबा पंढरपूरकर आदी करून संत महानुभाव ज्यांनी या सप्ताहाकरता आपलं तोलामोलाचं योगदान समर्पण केलं, अशा सर्व साधू संतांच्या, अन्नदाते मंडळी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतो. मला माहिती आहे तुमचे 10-5 मिनिटं वाढवा घेतली तसं कीर्तन पारकभर सुटत नाही. आता ती काय होतं माहिती का, काल्याचा प्रसंग सांगायला टाइम लागतो, हो की नाही. आणि तसं इतर कीर्तन 2 तास, मी त्याच्यामुळे काला कधीच घेत नाही. सांगावं सगळं लागतं, नाही सांगितलं तर तिथलं पाप उठत आणि आमच्या थया थया नाचत, म्हणून प्रसंग सांगावा लागतो. तुमचे 10-20 मिनिटं वाढवा घेतली. मी एक बालक म्हणून, भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, तुमचा सेवक म्हणून काय करा, आईचं अंतकरण करा आणि ते समर्पण करून घ्या. झालेली सेवा हनुमंत दादांच्या चरणांमध्ये समर्पण करतो. आपण सर्व संत वारकरी, महिला, भाविक मंडळी असतील, पुरुष वर्ग असेल, आपल्या सर्व या टाळकऱ्यांच्या गुणीजनांच्या नावानं समर्पण करतो. विनेकरी महाराज, मृदंगाचार्य महाराज, पेटी मास्तर बाबा, या ठिकाणी चॅनलवाल्या बाबांचं काय नाव आहे, मराठी वक्ता, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार चांगल्या प्रकारे होण्याकरता आमच्या दादांचंही या ठिकाणी येणं झालं. त्यांनी सुद्धा आयोजक नियोजक मंडळींना विनंतीला मान दिला. त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून भगवंताची कथा इतर लोकांपर्यंत पोहोचावी. त्यांच्याही चरणारविंद सेवा समर्पण आहे. गोड असणारं साऊंड सिस्टीम एकदा टाळी वाजवा. 8 दिवस त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. त्यामध्ये प्रामुख्याने या संपूर्ण सप्ताहाचं नियोजन जेजुरी वस्ती असेल, अन्नदाते मंडळी असेल, त्यामध्ये प्रामुख्याने आमचे विजयदादा असतील, आजचे अन्नदाते आमचे जालंधर अण्णा बिडगर असतील. या सर्वांच्या चरणारविंद ही सेवा काय आहे, समर्पण. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली शिंके लावियले दुरी होतो तुझाचे वरी. वारे दोहीकडे मुख पसरो कडे, त्या दारा तोही गाईचा कोपरा. वारे दोहीकडे मुख पसरो. तुका म्हणे आधी ठोका म्हणे कंठे धरिला कृष्ण म्हणे अवगाजने अपाक. काला वाटू एक बिलात कोण वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला कहू. तुका म्हणे भूमंडळी आले बरे विरगाडे. काला वाटो एकामेका दर्शनिका संभ्रम. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल. बोली रे वेळे वाकुडे उत्तर नाही उच्चारीला अधिकार म्या मुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी जरा.